नमस्कार मित्रांनो, आता आपण संबंध आतापर्यंत आपण संबंधचे 5.1, 5.2, 5.3 बघितलेला आहे. ओके, 5.1 मध्ये आपण फक्त शक्यता बघितल्या, 5.2 मध्ये आपण नमुना अवकाश बघितला आणि 5.3 मध्ये आपण घटना बघितल्या. ओके, आता आपण त्या घटनेची शक्यता संख्येमध्ये असणार आहोत. आपण फक्त मागच्या वेळेला बघितलं, नंबर ऑफ ए बघितला, नंबर ऑफ बी बघितला, नंबर ऑफ सी बघितला, म्हणजे घटनांची तुम्ही संख्या दाखवली. आता तुम्ही त्या घटनेची काय दाखवणार आहे? संभाव्यता. ओके, म्हणजे या शक्यता, त्या शक्यता जेव्हा आपण संख्येमध्ये कन्वर्ट करतो, संख्येमध्ये दाखवतो, त्यावेळेला त्या गोष्टीला काय म्हणतात? संभाव्यता म्हणतात. आपण हे पहिल्याच व्हिडिओवर तुम्हाला सांगितलं होतं. ओके, आता संभाव्यता म्हणजे काय? अपेक्षित ज्या घटना असतात, अपेक्षित घटनेच्या शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला काय म्हणतात? संभाव्यता. ओके, मग या अपेक्षित घटनेची जी शक्यता आहे ती कशी दर्शवायची असते? तर ते एक रेशिओ असतो. समजा आपल्याकडे नंबर ऑफ एस आहे. ओके, आपल्याकडे नंबर ऑफ ए आहे, तर या ए घटनेची संभाव्यता, ए घटनेची संभाव्यता म्हणजेच काय? पी ऑफ ए. पी संभाव्यता, संभाव्यतेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? प्रोबॅबिलिटी. त्याचा पी. मग संभाव्यता म्हणजेच काय? पी. ए घटनेची संभाव्यता म्हणजे काय? पी ऑफ ए. ती कशी काढणार? नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस काढून. असं प्रत्येक घटनेची आपण काय करणार आहोत? 5.4 मध्ये संभाव्यता. म्हणजे 5.3 जे केलं आपण ते पुन्हा करायचे 5.4 मध्ये, आणि त्याच्यामध्ये एक स्टेप वाढवायची. ती स्टेप कोणती? पी ऑफ ए, पी ऑफ बी, पी ऑफ सी. ओके, सर्वांमध्ये नंबर ऑफ एस कुठे असणार? खाली असणार. आणि नंबर ऑफ ए कुठे असणार? नंबर ऑफ बी कुठे असणार? नंबर ऑफ सी कुठे असणार? वरती असणार. तर प्रत्येक घटनेची आपण काय करणार आहोत आता? संभाव्यता. 5.3 ची बरीचशी मी तुम्हाला दाखवली आहे. 5.4 हे फक्त मी तुम्हाला संभाव्यता दाखवण्यासाठी 1-2 सम सॉल्व्ह करणार आहे. बाकीचे सर्व सम्स तुम्ही करू शकता. ओके, जे कधी पिढीने तरी दाखवतो, बाकी तुम्ही आरामात सोडवू शकता. ओके, चला बघूया 5.4 चा पहिलं गणित. पहिलंच गणित तुम्हाला सांगितलेलं आहे, 2 नाणी फेकली असता. ओके, 5.4 चा प्रश्न पहिला आपण बघणार आहोत. मी तुम्हाला दाखवणार प्रश्न पहिला, त्याच्यानंतर एक 5वा मी दाखवतो आणि एक कोणता दाखवू? प्रश्न क्रमांक 4 दाखवतो. ओके, दुसरा आणि तिसरा तुम्हाला होमवर्क असेल. ओके, मी तुम्हाला फक्त इथे पहिला 5.4 सराव संच 5.4. ओके, ह्याच्यात मी पहिला गणित आधी आपण पहिले घेऊया, मग बघूया आपण पहिले. पहिलं काय सांगितलंय? 2 नाणी ओके फेकली. तर 2 नाणी फेकली तर तुम्हाला आधी याच्यावर काय करायचं असतो? नमुना अवकाश. ओके, आधी नमुना अवकाश काढूया. 2 नाणी फेकली, तर 2 नाणी म्हणजे काय? एच आणि टी. मग 2 असतील तर आपण कसं काढलं होतं? सॅम्पल स्पेस. 2 नाणी एकत्र फेकली, पहिलेच काय येईल? समजा दोन्ही ठिकाणी एच एच येईल. ओके, मग दुसऱ्यांदा काय करणार? दुसरा एच बदलणार, तिथे टी घेणार. मग पहिला बदलणार, तिथे टी घेणार, आणि मग शेवटी दोन्ही पण बदलणार. म्हणजे आपला सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश जो आहे तो असा आहे, एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. म्हणजे इथे नंबर ऑफ एस किती येणार? 4. कळलं इतकं? तर आता आपण घटना बघूया. ओके, पहिलं सांगितलंय कमीत कमी एक छापा मिळणे, तर याला काही अक्षर न दिले एबीसी, ते आपण द्यायचं. म्हणजे द्यायचं घटना ए. ओके, काय आहे? कमीत कमी एक छाप मिळणे. कमीत कमी एक छाप मिळणे. तर सांगा मला, कमीत कमीचा अर्थ काय? कमीत कमी एक म्हणजे काय? तर एक तरी पाहिजेच. एक पेक्षा जास्त चालती.
कमीत कमी एक म्हणजे काय, कमीत कमी एक पाहिजेच किंवा एक पेक्षा अधिक, एक पेक्षा कमी नाही, एक पेक्षा अधिक. 2 चालतील, 3 चालतील, 4 चालतील, 100 चालतील, 1000 चालतील, कितीही चालतील, पण 1च्या खाली नाही यायचं. कमीत कमी एक पाहिजे. कमीत कमी एक म्हणजे 0 चालणार नाही. ओके, एक तरी पाहिजे. मग मला सांगा ए या घटनेमध्ये काय काय लिहिणार तुम्ही. कमीत कमी एक छापा, इथे 2 आहे, चालतील ना. आपल्याला कमीत कमी एक सांगितलं आणि 2 आणले, अतिउत्तम. ओके, कमीत कमी तुला सांगितलं, समजा तुम्हाला सांगितलं कमीत कमी 100 पैकी 80 मार्क काढा, तुम्ही 90 केले तरी खुश आहात ना. 80च्या खाली काढले तर मग तुम्हाला फटके पडणार. ओके, मग इथे H चालेल. कमीत कमी एक आहे का, हो आहे, चालेल. हा पण चालेल, हा नाही चालणार, म्हणजे एक पण H नाहीये. मग कमीत कमी एक तरी छाप पाहिजेच ना, छाप म्हणजे H तो पाहिजेच. ओके, मग इथे फक्त हे एवढंच येणार. कळलं, म्हणजे नंबर ऑफ ए जो आहे तो किती होणार, 3. मग हे आपण 5.3 पर्यंत बघितलं होतं. 5.3 मध्ये आपण निवडत केलं होतं. आता फक्त इथे एक स्टेप काय वाढणार आपली, कसली, संभाव्यताची. ओके, संभाव्यताची स्टेप कोणती येणार इथे, पी ऑफ ए बरोबर. ओके, ए या घटनेची संभाव्यता सूत्र काय येणार, नंबर ऑफ ए. जी घटना आहे ती नंबर वरती लिहायचा आणि सॅम्पल स्पेस खाली लिहायचा. समजलं, सॅम्पल स्पेस खाली लिहायचा आहे. ओके, सो पी ऑफ ए इज इक्वल टू किती येणार, नंबर ऑफ ए किती आहे 3, नंबर ऑफ एस किती 4, म्हणजे आपली ही आली पहिली पी ऑफ ए. घटना ए ची संभाव्यता किती आहे, 4 पैकी 3/4. क्लिअर, समजलं एवढं. आता घटना बी लिहिली आपण, साइड. घटना बी, घटना बी काय आहे, तर एकही छाप न मिळणे, एकही छाप न मिळणे, म्हणजे एक पण छाप नको, छापा नाहीच पाहिजे. म्हणजे फक्त काय पाहिजे मला, काटा पाहिजे. मग बी मध्ये काय केलं, फक्त इथे पण छापा, इथे पण छापा, इथे पण छापा, इथे फक्त काटा आहे, म्हणजे ते काटा काटा किती. ओके, म्हणजे आता नंबर ऑफ बी किती आला, नंबर ऑफ बी आला 1, राईट ना. मग आता आपण लगेच काय करणार, संभाव्यता, प्रोबॅबिलिटी. मग पी ऑफ बी, पी ऑफ बी म्हणजे काय येणार, आपण वरती काय येणार, नंबर ऑफ बी, आणि खाली काय येणार, नंबर ऑफ एस, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी, संभाव्यता बी ची, बी या घटनेची संभाव्यता किती आहे, नंबर ऑफ बी किती 1, नंबर ऑफ एस किती 4, म्हणजे आपलं उत्तर आलं 1/4. समजला, कट आउट. ओके, समजलंय बघा. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायची. ओके, 2 अंकी संख्या, आणि अंकांची पुनरावृत्ती करायची नाही. पुनरावृत्ती न करता म्हणजे 22, 33, 55, 77, 99 हे येणार नाही. ओके, मग आता आपण संख्या तयार करूया. मग 2 पासून तयार करूया. 2 ने 3 23, 2 ने 5 25, 2 ने 7 27, 2 ने 9 29. 2 पासून 4 बनले, तसं प्रत्येकापासून 4 बनणार. 3 पासून 32, 33 नाही यायचे, 35, 37, 39. 5 पासून 52, 53, 55 घ्यायचे, 57, 59. मग 7 पासून 72, 73, 75 आणि 79. 9 पासून 92, 93, 95 आणि 97. ओके, म्हणजे आपला इथे नंबर ऑफ एस किती आला, प्रत्येकापासून 4 बनले ना. 4 पंचा 20. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे किती होणार 20. ओके, आता घटना ए आहे आपली. ती संख्या कशी असते, विषम असते. तर विषम संख्या म्हणजे काय, ज्यांच्या अंकाच्या शेवटी 1 3 5 7 9 हे अंक असतील ते विषम. ओके, मग शेवटचे अंक काय पाहिजे आपल्याला, 1 3 5 7 9. बघा 3 5 7 9 हे सर्व येणार. 23 25 27 29. 2 काय आहे,
5 7 9 हे येणार 35 37 आणि 39 52 नाही येणार 53 57 59 3 7 9 ना हे येणार मग 72 नाही येणार 73 75 आणि 79 येणार 92 नाही येणार 93 95 आणि 97 ओके म्हणजे नंबर ऑफ ए किती आले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 नंबर ऑफ ए किती आहे 16 म्हणजे ए घटनेची जी संभाव्यता आहे ती किती येणार नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस 16 चे 20 16 आणि 20 कोणत्या पाड्यामध्ये येतात 4च्या 4 चौक 16 4 25 म्हणजे 4 छेद 5 म्हणजे आपलं उत्तर आलं पी ऑफ ए बरोबर 4 छेद 5 ओके पुढे घटना बी ती संख्या 5 च्या पटीत असणे 5 च्या पटीत म्हणजे काय 5 च्या पाड्यामध्ये किंवा 5 ने भाग जाणारी 5 च्या पटीत म्हणजे काय 5 ने भाग जाणारी पुन्हा भाग होतात 5 ची कसोटी काय 5 ची कसोटी आहे ज्याच्या संख्येच्या शेवटचा अंक म्हणजे एकक संख्येचा अंक किती असला पाहिजे 0 किंवा 5 मग बघा आता 0 निर्दिपूर्ण आहे पण 5 वाले आहे बघा 25 35 त्याच्यानंतर 75 आणि 95 बरोबर ना 5 शेवटी येणाऱ्या संख्या कोणत्या 25 35 75 95 त्या संख्या इथे लिहायच्या त्याच लिहायच्या ते नमुना अवकाशमध्ये आहेत बाहेरच्या उचलायच्या नाही ना म्हणजे नंबर ऑफ बी तुमचा किती नाही ते 4 नंबर ऑफ बी काढल्यावर आपण काय करणार संभाव्यता पी ऑफ बी बरोबर सूत्र काय नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस 4 छेद किती 20 4 1 4 4 20 1 छेद 5 म्हणजे बी ची संभाव्यता आली 1 छेद 5 कळलं का गेट आउट ओके प्रश्न क्रमांक 5 5.4 मधला प्रश्न क्रमांक 5 ओके योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅपमधून एक पत्ता काढला पत्त्यांची माहिती आपण घेतली होती अगोदर एकूण पत्ते किती असतात 52 चे 2 भाग असतात त्या 52 पत्त्यामध्ये काही पत्ते काळे असतात आणि काही पत्ते लाल असतात काळे पत्ते किती असतात 26 लाल किती असतात 26 याचे पण 2 भाग होतात याचे 2 भाग काळ्या पत्त्यांमध्ये पण 2 प्रकार असतात एक असतो इस्पिक आणि एक असतो किलवर दिलवर नाही किलवर गाव आणि लाल पत्त्यांमध्ये एक असतो बदाम आणि एक असतो चौकट ओके आणि प्रत्येकाचे पत्ते किती असतात 13 हे सगळी 4 13 13 13 13 ओके याच्यामध्ये एक्के किती असतात प्रत्येकामध्ये एक एका असतो इथे एक एका इथे एक एका 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 असे किती होतात 4 ओके आणि चित्रयुक्त पत्ते चित्रयुक्त म्हणजे काय गुलाम राजा राणी याच्यात 3 याच्यात 3 याच्यात 3 याच्यात 3 म्हणजे 3 गुणिले 4 किती होतात 12 ओके ही माहिती तुम्हाला लक्षात आहे ना चल तर या योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅपमध्ये एक पत्ता काढला मी तुम्हाला त्या दिवशी शिकवलं होतं की एस मध्ये आपण इथे काही लिहू शकत नाही कारण की एका 4 वेळा एवढे 52 पत्ते एस मध्ये लिहिणं पॉसिबल नाही म्हणजे ते एस लिहायचा नाही फक्त कुठे एस नाही लिहायचा ज्या वेळेला पत्त्यांचं गणित असेल पत्त्यांच्या गणितामध्ये एस लिहायचा नाही डायरेक्ट काय लिहिणार नंबर ऑफ एस 52 पत्त्यांच्या कॅपमधून एक पत्ता काढला तर किती शक्यता आहे 52 म्हणून नंबर ऑफ एस किती येणार 52 डायरेक्ट ओके घटना ए काढलेला पत्ता एक्का मिळणे म्हणजे ए मध्ये एकूण एक्के किती असतात 4 इथे लिहायचं एकूण 4 एक्के असतात बरोबर ना इस्पिकचा 1 बदामचा 1 किलवरचा 1 चौकटचा 1 असे एकूण 4 एक्के असतात ओके म्हणजे इथे नंबर ऑफ ए किती येणार आहे आपला 4
मग आता इथे आपण संभाव्यता काढू शकतो. मग ए या घटनेची आपण संभाव्यता काढूया. सूत्र काय ना, नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस, 4/52. मग 4 ने भागूया आपण, भाग जाईल बघा. 4 × 4, 4 × 4 एक राहिला, 4×3=12. म्हणजे उत्तर किती आलं, 1/13. म्हणजे आपला ए या घटनेची संभाव्यता आली 1/13. समजलं. काळ्या पत्ता इस्पिक पत्ता मिळतो. आता मला सांगा इस्पिकचे किती पत्ते असतात? इस्पिक पत्ते किती असतात? इस्पिकचे किती पत्ते असतात? एकूण 13 पत्ते असतात. मग इस्पिकचे पत्ते 13 असल्यामुळे नंबर ऑफ बी किती येणार? 13. मग आता इथे आपण प्रोबॅबिलिटी काढू शकतो. मग पी ऑफ बी बरोबर काय येणार? नंबर ऑफ बी चे नंबर ऑफ एस. ओके. नंबर ऑफ बी चे नंबर ऑफ एस किती येणार? नंबर ऑफ बी किती आहे? 13 आणि 52. 13 × 13 13×52 म्हणजे 1/4. म्हणजे आपली प्रोबॅबिलिटी बी या घटनेची संभाव्यता किती आली? 1/4. समजलं एवढं? तर अशा प्रकारे आपण 5.4 संपवलेला आहे. तुम्हाला परत सांगतो, होमवर्क आहे दुसरा आणि तिसरा, हे सर्व लिहायचेच आहे. आणि सेकंड आणि थर्ड तुम्ही करायचं आहे. सोपी लिहायचं आहे. 2 फासे एकाच वेळी टाकली. ओके. अंकांची बेरीज 10 असते, अंकांची बेरीज 33 असणे. जिथे काही पॉसिबल नाही आहे नाही घ्यायचं. ओके. म्हणजे काय येणार? 0 येणार. समजा एखादी घटना 0 आली. आता उदाहरणार्थ सेकंड मध्ये जी घटना बी आहे तिथे म्हटलंय अंकांची बेरीज 33 असणे. अंकांची बेरीज जास्तीत जास्त 12 येते. 6 6 12. 33 येऊ शकत नाही. म्हणजे बी मध्ये काही येऊ शकत नाही. तो काय येणार? रिक्त संच. म्हणजे नंबर ऑफ बी किती? 0. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती येणार? नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस. 0/2 फासे एकाच वेळी टाकल्याच्या नंतर त्याचे नंबर ऑफ एस जो आहे तो किती असतो? 36. 36 ने भागला उत्तर किती येणार? 0. बरोबर आहे. म्हणजे उत्तर याचं 0 आहे. असं 0 पण येऊ शकतं. जर काहीच नसेल, जी दिलेली घटना आहे त्याच्यातली अपेक्षित शक्यता त्या ह्याच्यामध्ये नमुना अवकाश नसेल, त्याची संभाव्यता काय असणार? 0. कारण की तो येऊच शकत नाही ना. जर नमुना अवकाश मध्येच नसेल तर कसं येणार? म्हणून उत्तर काय येणार? 0 येणार. ओके. तिसरं सोपं आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा पण सोपा आहे. 1 ते 15 अंक लिहिलेले आहेत. तर एस काय येणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13